तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं एस-एस फार्म या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की जीवामृत तयार कसं करायचं. मला खूप शेतकरी मित्रांचे कॉल, मेसेज, एस-एम-एस आले आणि आपली पी-डी-एफला सुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय. त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आत्तापर्यंत जवळ-जवळ आपले 100 प्लस पी-डी-एफ शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत. तर त्यांना त्याचा खूप फायदा होत आहे. तरी पी-डी-एफ वाचून काही शेतकऱ्यांना थोडेफार डाऊट होते किंवा जीवामृत तुम्ही प्रोसेस सगळी दिलेली आहे पी-डी-एफमध्ये, पण आम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवा. तर आज आपण ते प्रॅक्टिकल करत आहोत. तर जीवामृत बनवताना सगळ्यात महत्त्वाचं आपण जे काही वापरणार आहोत ते सगळं देशी गाईचं शेण वापरायचं त्यामध्ये. देशी गाईचं शेण का महत्त्वाचं आहे? कारण की देशी गाईच्या शेणामध्ये सगळ्यात जास्त जीवाणू आपल्याला आढळतात, जे की आपल्या वनस्पतींना किंवा आपल्या झाडांना सगळ्यात जास्त फायदेशीर असतात. आपल्या जमिनीला सगळ्यात जास्त फायदेशीर असतात. तर आपण पहिल्यांदा 15-20 लिटर पाणी आपण घेतलेलं आहे आणि त्या 20 लिटर पाण्यामध्ये 10 किलो शेण आता आपण मिक्स करून घेतलेलं. ठीक आहे. तर ते चांगलं ढवळून घ्यायचं आणि त्यामध्ये अशा प्रकारे आपण 2 लिटर गोमूत्र, देशी गाईचं गोमूत्र टाकत आहोत. तर देशी गाईचे गोमूत्र कशासाठी टाकायचं, की देशी गाईच्या गोमूत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त नायट्रोजन मिळतो. आणि हे कमी क्वांटिटीमध्ये तयार करत आहोत. कारण की आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समजलं पाहिजे. त्याच्यामुळे मी आता सध्या कमी क्वांटिटीमध्ये तयार करत आहे आणि हे नंतर एक 5 ते 6 दिवसांनी तयार झाल्यावरती चांगलं वस्त्रगाळ करून ते 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि परत नंतर 12 तासासाठी आपण ठेवून टाकणार आहोत आणि 12 तासात नंतर अजून जीवाणू मल्टिप्लाय होतील आणि 12 तासानंतर हे आपण ड्रिप वाटे चांगलं झाडांना सोडून देणार आहोत. तर काही अडचण असेल तर मला संपर्क करा आणि पुढे व्हिडिओत कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला अजून माहिती मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपण बेसन पीठ आहे ते चांगलं व्यवस्थित ढवळून घ्या. त्यातल्या ज्या गुठळ्या असतात का नाही, तर त्या पूर्णतः विरघळल्या पाहिजेत. यात तो जो काडी कचरा दिसतोय का नाही, तो काडी कचरासुद्धा तुम्हाला वरती तणगत असेल, तर तो वरती काडी कचरा काढून टाका. तर त्यानंतर आपण ह्यामध्ये साधारण अर्धा किलो या हिशोबानं तांदळाचं पीठ घेऊयात. तर तांदळाच्या पिठाचा उपयोग असा होतो, की आपण जे बेसन पीठ, तांदळाचं पीठ किंवा गूळ हे जीवाणूंचं उत्तम खाद्य आहेत. तर याच्यामुळे जीवाणू हे आपले मल्टिप्लाय होतात. म्हणजे त्यांची संख्या जास्तीत जास्त वाढली जाते. याच्यासाठी आपण यामध्ये तांदळाचं पीठ आता टाकलेलं आहे. हे सुद्धा तांदळाचं पीठ व्यवस्थित ढवळून घ्या. त्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये आता माझ्याकडून चुकून काय झालं तर यामध्ये जरा जास्त पाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे ते बादलीतून पाणी थोडंसं खाली पडतंय. तर परत आपण ते बादलीतलं पाणी थोडंसं कमी करूयात. आता यानंतर आपण ह्याच्यातली काय म्हणतात त्याला वडाच्या झाडाखालची माती साधारण एक 2 बोटं घेऊयात आणि ही माती आपण याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात. तर वडाची माती आपण का घ्यायची? वडाखालची माती का घ्यायची? तर त्या मातीमध्ये सगळ्यात जास्त जीवाणू असतात आणि त्यात मायकोरायझा, जीवाणू तर हे चांगले जीवाणू असतात, मायकोरायझा असतात. त्याच्यामुळे ते आपल्याला भविष्यात याचे मल्टिप्लिकेशन जीवाणूंचे मल्टिप्लिकेशन चांगलं होतं याच्यामुळे. आता गूळ व्यवस्थित फोडून घ्यायचा आणि त्याला चांगला विरघळवायचा. चांगला विरघळल्यावरती आपण त्यात मिक्स करून चांगलं ढवळून घ्या. ते आता मी आता खालीच फोडतोय तो गूळ. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्याच्यावरती कापड वगैरे टाका आणि ते फोडून घ्या. नाहीतर मग मुंग्या तुम्हाला रात्रभर ताप देतील. तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघा तुम्ही. अजूनपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आत्ता आवडला असेल व्हिडिओ, तर लाईक नक्की करा आणि तुमच्या तुमच्या मित्रांना, शेतकरी मित्रांना तर हा व्हिडिओ आपला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. तर माझं काही चुकत असेल तर व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. आता हे म्हणजे चुकीनं जास्त पाणी झाल्यामुळं की व्यवस्थित व्हिडिओ करता येत नाही आहे. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला नक्कीच इथून पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगल्या प्रकारे समजून सांगितलं जाईल. तर मी आता हे पाणी कमी केलेलं आहे आणि आता हे सगळं आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आपण पहिल्यांदा गूळ घेतला, 10 किलो गूळ घेतला. त्यानंतर 2 लिटर आपण गोमूत्र घेतलेलं आहे. अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा किलो बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 2 किलो गूळ घेतलेला आहे
आणि हे सगळं व्यवस्थित आणि मेन म्हणजे आपल्या वडाखालची माती हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. हे चांगलं व्यवस्थित मिश्रण ढवळून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्या प्रकारे आपलं एक 6 दिवसानंतर आपला जीवामृत तयार होईल. आणि जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात म्हणजे 200 लिटर एकाच वेळी ॲट अ टाईम 200 लिटर जर तयार करता येत नसेल, तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. 20 लिटरच्या पाण्यामध्ये हे सगळं घेऊ शकता. आणि आपलं 7व्या दिवशी जर जीवामृत तयार होणार असेल, तर आपण काय करायचं, आदल्या दिवशी मध्ये हे 20 लिटर टाकून द्यायचं आणि अशा प्रकारे आपलं जीवामृत तयार होऊन जाईल. धन्यवाद.